मीरा, मला प्लीज थांबवू नको. मला माहिती आहे तुला आपलं नातं मान्य नाहीये. प्लीज मला जाऊ दे मीरा. सगळ्या गोष्टींवरून मला कळलंय माया की तू माझी बहीण आहेस. म्हणून मी तू केलेलं पाप विसरणार नाही. तुला जर हे नातं हवं असेल तर तू सगळ्यांसमोर तुझा गुन्हा कबूल कर. सांग सगळ्यांना की या घरच्या सुनेचा, वेदाच्या आईचा, अथर्वच्या बायकोचा आणि या घरच्या लक्ष्मीचा खून तू केलायस. माया, तू सांग नाहीतर मी सांगेन. मीरा प्लीज माझं ऐक, माझं एकदा ऐकून घे. आता जे बोलायचंय ना ते सगळ्यांसमोर बोल. काय बोलते काही कळतच नाहीये. बघ ना. नाही नाही मीरा, प्लीज प्लीज मी हात जोडते, माझं एकदा ऐकून घे तू प्लीज. इतकी वर्ष जे काही झालंय त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या मनात ठेवल्यात आणि त्या मला फक्त तुला सांगायच्या आहेत. प्लीज एकदा माझं ऐकून घे, त्यानंतर तू म्हणशील तसं करू आपण. प्लीज प्लीज मीरा, प्लीज माझं एकदा ऐकून घे ग. ठीक आहे, चल. तुला जपणार